कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। हो, ऐका ना, बोला। बाबा ना बहुतेक आज लाईट बिल भरायचं विसरले होते, म्हणूनच लाईट गेली होती। खरं तर आजच्या वारी लाईट जात नाही कधी, पण गेली होती आणि बाकी कोणाची गेली नव्हती लाईट। बाबा पण ना मोजून 4 कामं करतात, ती पण वेळेवर करायला नको, विसरबोळे झाले। तसं नाही, मला काहीतरी वेगळंच वाटतंय हो। काय वेगळं वाटतंय? मला वाटतं बाबांकडे पैसे नाहीयेत। आता बघा ना, अजूनही कामावरनं घरी आलेले नाहीयेत। त्यांचा खर्च बसत नसेल का हो? त्यांचं ना पैशांचं गणितच बिघडलंय बहुतेक। खर्च न बसायला काय, इतके वर्ष तेच बिल भरतायत ना। आता तर जानूचा खर्च पण कमी झालाय, तरी म्हणत होतो त्या आनंदीला घरात ठेवू नका। माझं कोण ऐकतंय? ते काही मला माहिती नाही, पण बहुतेक ना बाबा ओव्हरटाईम करतायत। हो, ऐका ना, गेली कित्येक वर्ष आपण ना ठराविक घर खर्च देतोय, त्यात जर आपण वाढ केली तर तेवढीच मदत होईल ना बाबांना। छान। इथे मी आपलं घर बांधायचं स्वप्न बघतोय आणि तुझं आपलं काहीतरी वेगळंच। तुला नाही वाटत आपलं घर असावं, तुझं स्वतःचं किचन असावं? वाटतं ना? मला सगळं वाटतं हो, पण त्याआधी मला असं वाटतं आपण जिथे राहतोय ना ते नीट असावं। अगं वीणा, वरच्या शाळेची फी पण वाढली आहे। आपल्या घराचं काम सुरू झालं की सगळे ऍडव्हान्स मागायला येतील, तेव्हा कुठून देऊ पैसे? महागाई तर विचारायलाच नको। त्यांना जशा अडचणीत तशा मला पण आहेत। छान हं? नाही, वडील इथे उतारवयात कष्ट करतायत आणि तुम्हाला जरासेही कष्ट करायला नको। तुम्हाला ना बोलून काही उपयोगच नाही, म्हणून ना काही बोलतच नाही मी। नकोच बोलूस तू, तू बोलू नकोस। ते माझे एकट्याचे तीर्थरूप आहेत का? हरीश पण त्यांचाच मुलगा आहे ना, त्याला तर मूल पण नाहीये, शाळेचा पण खर्च नाहीये। आणि वेंकी इतकी वर्ष राहतोय ना या घरात, आता तर कमवायला पण लागलाय। त्याला सांग पैसे द्यायला, मला सांगते। कधी म्हटलं शांतपणे जरा हिशोब करू तर नाही, सतत आपली भुणभुण लावली आहे। शांत डोक्याने काम करायला नको, बाजूला चल झोपू दे। कधी सुधारणार आहेत काय माहित। संपूर्ण जेवण होईपर्यंत शब्दही बोलला नाहीत माझ्याशी। लक्ष्मी, दमायला झाला आज खूप। लक्ष्मी, मुलीसाठी, जावयासाठी चांदीच्या भांड्यांची खरेदी, विजेचं बिल भरायचं, महिना खर्च बाजूला काढायचा, घर भाडं द्यायचं। आता एवढं सगळं जुळवायचं म्हणजे ओव्हरटाईम तर करावाच लागणार, आणि ओव्हरटाईम केला की दमायला तर होणारच ना, बरोबर ना? तुला कसं कळलं लक्ष्मी? बायको आहे मी तुमची, इतक्या वर्षांचा संसार आहे आपला, आपल्या सगळ्याच गोष्टी एकमेकांमध्ये गुंतलेल्या आहेत। किती ठरवलं ना तरी आपली माणसं, आपली परिस्थिती, आपला गोतावळा, आपला स्वभाव आपण एकमेकांपासून वेगळा नाही करू शकत। तुम्ही किती लपवलं ना तरी तुमच्या मनातली घालमेल या लक्ष्मीपर्यंत पोचणारच। सॉरी। तुम्ही नाही, मी सॉरी। का नाही बोललात माझ्याशी? का नाही सांगितलं मला? इतकी वाईट आहे का मी? लक्ष्मी, अगं
काय अगं तू इतकी चांगली आहेस ना, म्हणून नाही सांगितलं, तुला वाईट नको वाटायला म्हणून. झालं, हे असं काहीतरी गोड गोड बोलणार तुम्ही आणि विषय बदलून टाकणार. नाही ग, खरं सांगतोय. नाही हे बघ, आता झाला या महिन्यात थोडासा जास्त खर्च. माझ्यामुळेच झालं. मीच तुम्हाला जान्हवी आणि जावई बापूंसाठी खरेदी करायला लावली. माझ्यामुळे झालं ना. जानू काय तुझी एकटीची मुलगी आहे? माझी कोणीच नाहीये ती. काय अगं, आणि लग्नानंतर पहिल्यांदा जानू माहेर येणार होती. तिला व्यवस्थित काही द्यायला नको का? आणि समजा यामुळे मुलीच्या बापाला त्या महिन्यात जास्त खर्च झाला आणि म्हणून त्याने ओव्हरटाईम केला, जास्त काम केलं, तर काय बिघडलं काय यात? असं कसं? माझी काहीच मदत झाली नाही ना तुम्हाला. तुम्ही सांगितलं असतं तर. लक्ष्मी, काय असतं ना, हे आम्ही पुरुषांचं जरासं वेगळं असतं. म्हणजे महिन्याचा खर्च समजा जरा जास्त झाला ना, तर आम्ही आमच्या परीनं सगळं जमवायचा प्रयत्न करतो ग. कळतंय का तुला? म्हणजे बघ, समजा आता आपल्या घरी पाहुणे जेवायला आले, तुम्ही काय करता? अगदी छान सागर संगीत स्वयंपाक करता, छान असं ताट सजवता, ताट वाढता, भरभरून आग्रह करता पाहुण्याला. आणि समजा एखादं कोणीतरी म्हणालं की मला 2 पोळ्या हव्यात असं, आणि नेमकी स्वयंपाकघरात एकच पोळी उरली आहे, काय करता तुम्ही? ओ पोळ्या संपल्या आहेत, भात घ्याल का असं विचारता का? नाही ना. अगदी कोणालाही नकळत पटापट कढी मळता, पोळ्या लाटता आणि पाहुण्याला कळण्याच्या आत गरमागरम पोळी त्याच्या ताटात वाढता. हो की नाही? मी सुद्धा माझ्या परीनं असंच काहीतरी करायचा प्रयत्न केला ग, आणि काही नाही. पण मी काहीच केलं नाही ना. क विसरलीस का तू? जानू येण्याच्या 2 दिवस आधीपासून तू आणि वीणा दोघीही खपत होतात स्वयंपाकघरात. अरे पुरणपोळीचा स्वयंपाक म्हणजे काय खायचं काम आहे की काय? हं? तुम्ही सकाळी उठलात लवकर, पहाटे उठून सगळा स्वयंपाक केलात, आणि रात्री आवरून झोपायला किती वाजले तुम्हाला? मध्यरात्र झाली. अगं म्हणजे तू सुद्धा ओव्हरटाईम केलासच ना. अगं एवढा ओव्हरटाईम तर मी पण नाही केला, माहितीये तुला. ओव्हरटाईम करून दमली ग. बोलण्यात तुमचा हात कुणीच धरू शकत नाही निवास. पण माझं मन मला सांगतंय, हा प्रश्न सुटला असला तरी तुम्ही मनातून शांत नाही आहात. काहीतरी आहे जे तुम्ही मला नीट उघडपणे सांगत नाही आहात. कुठली तरी गोष्ट तुम्हाला आतल्या आत खाते. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.